नमस्कार, माझं नाव अमेय. स्टॉक मार्केट मेगा स्टोर आपल्या चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आहे रविवार, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपण फायनान्शियल रेशोज ही मिनी सिरीज बघतोय. तर त्यातलाच आपण आज अजून एक फायनान्शियल रेशो बघणार आहोत. आपण सुरुवातीला EPS अर्निंग पर शेअर आणि PE रेशो बघितला होता. त्यानंतर ROE रिटर्न ऑन इक्विटी बघितला होता. ROC रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड बघितला होता. त्यानंतर बुक व्हॅल्यू आणि PB प्राइस टू बुक रेशो आपण हे पण बघितलेलं आहे. तर आज आपण अजून एक महत्त्वाचा फायनान्शियल रेशो बघणार आहोत, तो म्हणजे डेट टू इक्विटी रेशो. कुठल्याही कंपनीच्या ॲनालिसिसमधला सर्वात महत्त्वाचा रेशो हा डेट टू इक्विटी रेशो आहे असं मला वाटतं. डेट टू इक्विटी रेशोचा अर्थ काय? सिंपल आहे. रेशो ऑफ अ कंपनीज डेट टू इट्स इक्विटी, म्हणजे कंपनीकडे किती कर्ज आहे आणि कंपनी ते फेडू शकते आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी डेट टू इक्विटी रेशोचा वापर केला जातो. यूज टू फाइंड आउट वेदर अ कंपनी कॅन पे द डेट ऑर नॉट. आता डेट टू इक्विटी रेशोसाठी इक्विटी म्हणजे काय, तर कंपनीची मालमत्ता म्हणजे कॅपिटल प्लस रिझर्व्स म्हणजे इक्विटी, आणि डेट म्हणजे कंपनीचं कर्ज म्हणजे टोटल लायबिलिटीज. तर टोटल लायबिलिटीज डिवायडेड बाय इक्विटी म्हणजे टोटल लायबिलिटीज डिवायडेड बाय कॅपिटल प्लस रिझर्व्स. हे काढलं की तुम्हाला डेट टू इक्विटी रेशो मिळतो. आता मी म्हणलो तसं कुठलेही हे फायनान्शियल रेशोज तुम्हाला काढायला लागत नाहीत, रेडीमेड मिळतात. BSE NSEच्या वेबसाईटवर, मनी कंट्रोल वगैरे अशा वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कंपनीचं नाव टाकलं की त्याचे रेशोज वगैरे ॲनालिसिस दिसतो, किंवा गुगलवरती जाऊन फायनान्शियल रेशोज ऑफ आणि त्या कंपनीचं नाव असं टाकून सर्च केलं गुगलला तरीसुद्धा रेशोज मिळतात. पण रेशो कसा काढायचा काय याची जनरल माहिती म्हणून तुम्हाला फॉर्म्युला सांगितला, टोटल लायबिलिटी डिवायडेड बाय इक्विटी म्हणजे डेट टू इक्विटी रेशो. आता आयडियली कंपनीज डेट शुड नॉट बी मोर दॅन इट्स टोटल इक्विटी. म्हणजे काय, तर कंपनीचं कर्ज त्याच्या मालमत्तेपेक्षा जास्त असता कामा नये. असं असेल तर कंपनीला कर्ज फेडणं अवघड जातं, आणि जर मार्केट पडायला लागलं तर अशी कंपनी नंतर हे होऊन त्याची फायनान्शियल सिच्युएशन खराब होऊ शकते. शेअरमध्ये खूप जास्त पडझडही होऊ शकते होते. त्याच्यामुळे अशा कंपन्या जनरली अवॉइड कराव्यात, आणि अशा कंपनीच्या आर्थिक स्थिती चांगली नसते ज्यांचं कर्ज जास्त असतं त्यांचं. आता डेट टू इक्विटी रेशोची आयडियल व्हॅल्यू काय असायला पाहिजे, तर 1:1 किंवा त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे जेवढं कंपनीची मालमत्ता आहे तेवढंच त्याचं कर्ज असेल तरी चालतं, किंवा त्याच्यापेक्षा कमी असलं तर अधिक चांगलं. हाय डेट टू इक्विटी रेशो मीन्स कंपनीज फायनान्शियल्स आर पुअर, मी म्हणलं तसं. पण एखाद्या कंपनीचं कर्ज जास्त आहे, पण कंपनी ते कर्ज फेडतीये आणि कंपनी डेट टू इक्विटी रेशो हळूहळू कमी करते, आणि कंपनीचे बाकी जे फायनान्शियल रेशोज आणि अजून काय जे फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये आपण बघतो ते सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील तर त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला किंवा शॉर्ट टू मिडियम टर्मसाठी ट्रेड घ्यायला काही हरकत नाही. कारण का, कंपनीचं जरी कर्ज जास्त असलं तरी कंपनी ते कर्ज फेडू शकते, आणि कंपनीची बाकी फायनान्शियल कंडिशन चांगली आहे हे कंपनीने दाखवलं आहे त्याच्यामुळे. पण जर असं जर नसेल आणि कंपनीचे कर्ज खूप जास्त आहे पण कंपनीची फायनान्शियल कंडिशन काही चांगली नाही आहे, तर अशा कंपनीमध्ये अवॉइड करा. शेअर अशा कंपनीचे घेऊ नका. आणि फक्त डेट टू इक्विटी रेशो या एका रेशोवरून कंपनीचं ॲनालिसिस होत नाही. तुम्हाला बाकीचे रेशो आणि बाकीचे फंडामेंटल ॲनालिसिसचे सगळे ॲस्पेक्ट तुम्हाला बघावे लागतील. सगळ्याचं ॲनालिसिस करून मगच ठरवा की कंपनी मध्ये शेअर घ्यायचा का नाही. फक्त एका रेशोनी हे ठरवता येत नाही. आता डेट टू इक्विटी रेशो म्हणजे कंपनी कर्ज घेतले, काही नवीन संधी कंपनीला त्याच्यातनं उपलब्ध झाल्या आहेत, आधीपेक्षा कंपनीचं उत्पन्न वाढलं आहे आणि कंपनीचं प्रॉफिट वाढलं आहे. जरी कंपनी कर्ज जास्त घेतलं असलं तरी असं सगळं झालेलं आहे आणि कंपनी ते कर्ज फेडते, तर अशा कंपनीमध्ये शेअर घ्यायला काही हरकत नाही. किंवा अशी कंपनी बघायची जी डेट फ्री आहे, म्हणजे कर्जमुक्त झालेली आहे, किंवा ज्याचा डेट टू इक्विटी रेशो खूप कमी आहे. अशा कंपनीमध्ये शेअर घ्यायला काही हरकत नाही. आता डेट टू इक्विटी रेशोचं आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल कसं, तर एका कंपनीचं डेट आहे म्हणजे कर्ज आहे कंपनीने घेतलेलं 50,000 रुपये, त्याची इक्विटी म्हणजे मालमत्ता आहे 1,00,000 रुपये. तर डेट टू इक्विटी रेशो किती येईल, 0.5. म्हणजे डेट टू इक्विटी रेशो खूप चांगला आहे आणि कंपनी कर्ज फेडू शकते आहे. कंपनीची फायनान्शियल कंडिशन आत्ता तरी चांगली आहे असा याचा अर्थ होतो. आता तेच जर कंपनीचं डेट आहे 1,00,000 रुपये कर्ज आणि मालमत्ता 1,00,000, म्हणजे 1,00,000 डिवायडेड बाय 1,00,000 म्हणजे 1:1 तरीही चालेल. पण जर कंपनीचं कर्ज मालमत्ता इक्विटी आहे 1,00,000
आणि कर्ज आहे 2 लाख रुपये, तर मग कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो चांगला येणार नाही आणि कंपनीचं मालमत्तेपेक्षा कर्ज दुप्पट आहे, म्हणजे ही चांगली संकेत नाही, ही चांगली गोष्ट नाही. हे फक्त उदाहरण होतं, एवढं जनरली कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो असा असत नाही, पण हे जस्ट उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगितलं की डेट टू इक्विटी रेशो कसा असतो. तर आणि कर्जाच्या बाबतीत डेट टू इक्विटी रेशोमध्ये कंपनीला कर्ज फेडायला अजून एक प्रॉब्लेम कसा येऊ शकतो, जर कंपनीनी फॉरेन करन्सीमध्ये कर्ज घेतलं असेल, म्हणजे जर डॉलरमध्ये कंपनीने कर्ज घेतलं असेल आणि जर डॉलर मजबूत झाला म्हणजेच रुपया घसरायला लागला, तर कंपनीला जास्त कर्जाची व्हॅल्यू द्यायला लागते, कर्जाची रक्कम वाढत जाते आधी घेतलेल्यापेक्षा, कारण का डॉलर मजबूत होतोय, रुपया घसरतोय, आणि असं झालं तरी कंपनीला कर्ज फेडायला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण डेट टू इक्विटी रेशो या महत्त्वाच्या फायनान्शियल रेशोची माहिती घेतलेली आहे डिटेलमध्ये. जर तुम्हाला याचा फायदा झाला असेल तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या ईमेल आय डीवर मला लिहून कळवा. तुमचे काही डाऊट्स शंका असतील तरी मला तुम्ही यूट्यूबवरती किंवा ईमेल आय डीवरती लिहून कळवा, तुमचे डाऊट्स मी क्लिअर करेन. आता सोमवारच्या भागात मी म्हटलं तसं आपण मार्केट अफेअर्ससाठी भेटणारच आहोत आणि पुढच्या रविवारच्या भागामध्ये आपण अजून एक फायनान्शियल रेशो बघणार आहोत, तो म्हणजे डिव्हिडंड पेआउट रेशो. तो रेशो शेवटचा फायनान्शियल रेशो असेल. पुढच्या रविवारी आपली फायनान्शियल रेशोज मिनी सिरीज संपणार आहे. धन्यवाद.